आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य दादा, काही होणार नाही, काळजी करू नका. सरू सरू कुठे? आदित्य सरू कुठे? काय झाले माझ्या सरूला? सुंदरी आयसीयू मध्ये. बघा मी सांगत होते ना, मी सगळ्यांना सांगत होते काहीतरी घडणार आहे. काय बघा, शांत व्हा, शांत व्हा. मी सुंदरीला काय सांगितलं होतं? तुम्ही शूर आहात ना, मग असं रडणार का? आई आता तर तूच समजावून येणार. काय करू यार, ऐकतच नव्हतं. कसं तरी करून मालती आणि सावीला घरी थांबवले. आदित्य तुम्हाला म्हटलं होतं की नाही तू माझ्या सरूची काळजी घेणार आहे, तिला काही सुद्धा होऊ देणार नाही, तुम्हाला म्हटलं होतं का नाही? मग हे सगळं कसं काय घडलं? आई मी करत सांगतो, मी सतत सुंदरी सोबत होतोच, पण अचानक हे सगळं घडलं. आम्हाला वेळच मिळाला नाही. आई आपल्या सुंदरीला काय नाही होणार आहे ते सांग. डॉक्टर डॉक्टर काय झालं? सुंदरी कशी आहे? मी आधीचे रिपोर्ट वाचले. आधीच्या डॉक्टरांनी काळजी घ्यायला नव्हती सांगितली का? नव्हतं सांगितलं का त्यांना आरामाची गरज आहे? सांगितलं होतं. अहो किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे, किती काळजी घ्यायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात ना? ही निष्काळजीपणा केवळ स्ट्रेसचा परिणाम आहे. हा स्वतःच्या बायकोची काळजी घेता येत नाही तुम्हाला? हो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? आदित्यने स्वतःची किडनी दिली सुंदरीला. त्याच्यामुळे जीव वाचलाय तिचा. सॉरी, मला माहित नव्हतं, पण दोघांनी काळजी घ्यायला हवं. पण डॉक्टर प्लीज मला सांगा ना, सुंदरी कशी आहे? ती बेशुद्ध आहे, उपचार चालू आहे, कंडिशन क्रिटिकल आहे. रिपोर्ट उद्या सकाळी येतील, पण स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण. मंगलताई, असं धीर सोडू नका, बसा इथे. सुंदरीला काय नाही होणार, तिने वचन दिलं मला. असं नाही होऊ शकत कृष्ण. नाही आधी शांत हो. तिने वचन दिलं, ती स्वतःचं वचन नाही मोडणार. सुंदरी तुला माहिती आहे ना, सुंदरी स्वतःचं वचन नाही मोडत ती. आधी कृष्ण मी ना एक काम करतो कृष्ण. आधी माझं बोलणं गरजेचं. मी एकदा सुंदरीशी भेटून येते. बघ मी बोलून येतो. तिने मला आधी आधी काय नाही होणार आहे सुंदरीला. आधी
मंगलताई, तुम्ही मुळीच धीर सोडू नका. सगळं काही नीट होईल. मंगलताई, सुंदरीशिवाय आपल्या आयुष्याला काय अर्थ आहे सांगा बरं. माझा मुलगा आदित्य तिच्याशी वाकडा वागत होता, तरी तिने माझा प्रेमानं सांभाळ केला आतापर्यंत. आताही तिला आपला आणि आदित्यचा सांभाळ करायचा आहे. हे तिने विसरायला नको. देवा, आतापर्यंत मी जे कमावलेलं पुण्य कशाला माझं सगळं आयुष्य तिच्या पदरात घाल किंवा तिला वाचव. हे परमेश्वरा, आमच्या सुंदरी मॅडमना लवकरात लवकर बरं करा. देवा, माझ्या सुंदरी ताईला बरं कर. देवा, आमच्या सुंदरी मॅडमला सुखरूप ठेव. कृष्ण भाऊ, आदित्य दादा अपसेट दिसतात. म्हटलं तुमच्याशी बोलावं. बोला. सुंदरी मॅडमची कंडिशन पाहता गावाले म्हणतात की भूमिपूजन कॅन्सल करू आजचं. सुंदरीला काहीही झालेलं नाही. आजचं भूमिपूजन कॅन्सल होणार नाही. अहो पण डॉक्टर वगैरे काही नाही. माझा देवावर विश्वास आहे. सुंदरी बरी होणार आणि आजचं भूमिपूजन ती स्वतः करणार. भूमिपूजनाची तयारी तेवढ्याच जोशात करा जेवढ्या जोशात आपण करणार होतो. काही झालं तरी आज भूमिपूजन कॅन्सल होणार नाही. ठीक आहे, नाही करणार कॅन्सल. डॉक्टर, रिपोर्ट्स आले? हो आले, पण सॉरी. पण सॉरी म्हणजे? बातमी आशादायक नाहीये. आता काही चमत्कार घडला आणि देवाची कृपा झाली तरच. नाही तर त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यांना शेवटचं भेटून घ्या तुम्ही. शेवटचं म्हणजे काय? शेवटचं शेवटचं काय असतं? अहो, तिने मला वचन दिलंय की आम्ही कधीच वेगळे होऊ शकत नाही. शेवटचं म्हणजे काय असतं? शेवट काय? सांभाळा त्यांना प्लीज. अरे शेवटचं म्हणजे काय असतं? मला सांगितलं ना सुंदरीने. हे काय बोलत होते? शेवटचं म्हणजे काय असतं? तो काय नाही होणार सुंदरीला. सावी कशी आली इकडे? मी तिला आता काय उत्तर देऊ? मला बाबा, आई कुठे आहे रे? मला ना तुम्हा दोघांना ना निबंध ऐकवायचा. बाळा, तुझा निबंध ऐकू आईला. पण आई झोपली आहे ना, तिला आवाज कसा जाणार? ती उठली की ऐकवते मी तिला. बाळ, कदाचित फक्त तुझा आवाज जाईल आईपर्यंत. ऐकव नाही. हे सुंदरी,
आपल्या साऊ बाळाने आपल्यासाठी निबंध लिहिलाय. हा, ऐकतेस ना तू? सोबत ऐको. डिअर आई बाबा, आज मी तुमच्यावर निबंध लिहिते कारण मला तुम्ही खूप आवडता. आधी माझ्या बरोबर फक्त आईच होती आणि ती माझं सगळं काही बघायची, पण तेव्हा बाबा नव्हता आणि ते मला खूप आवडायचं. मग एका दिवशी बाबा एडी सर बनले आणि आले आणि मग बाबा घरी आले आणि मग मला इतका आनंद झाला ना, बास रे बास. सगळे म्हणायचे आम्हाला जगात फक्त आई आणि बाबाच हवेत. माझी आई कलेक्टर आहे. आजी म्हणते की तिने खूप अभ्यास केला आणि मोठ्या मोठ्या परीक्षा पण पास केल्या. माझी आई खूप हुशार आहे आणि लोकांसाठी खूप चांगलं काम करते आणि लोक तिला थँक्यू म्हणायला सुद्धा येतात. ती म्हणते की नेहमी न्यायाने आणि सत्याने वागावं. याचा अर्थ मला अजून कळायचा आहे. फक्त एक गोष्ट कळली आहे मला की हे चांगलंय. आणि माझा बाबा खूप मोठं फोटोग्राफर आहे आणि त्याला खूप मोठी प्राइज मिळाली आहे. आणि माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात आणि फॅमिलीवर सुद्धा. माझे आई बाबा माझे सुपर हिरो आणि सुपर हिरोईन आहे आणि मी त्यांची सावी. दोघांनी मला सांगितलंय मी जेव्हाही त्यांना हाक मारे तेव्हा ते दोघे माझ्यासाठी धावून येते. आय लव्ह यू आई बाबा. मी काय चुकीचं लिहिलं का निबंध? नाही बघ, तू काही चुकीचं लिहिलं नाही. मग आईला उठव ना, मला ऐकायचंय की माझा निबंध कसा होता, तुला कसा वाटला. प्लीज बाबा. मी आईला उठवतो पण आता नको. आई आता आराम करेल, नंतर आपण तिला घरी घेऊन जाऊ. वाव, म्हणजे आई आपल्या सोबत घरी येणार आहे. आपण घरी जाऊया. हा बाळ, आपण घरी जाऊया. चल आपण जाऊया. हा, आपण जाऊया. आई, आम्ही जातोय हा घरी, तू लवकर ये. सुंदरी, सुंदरी. सुंदरी. आई, आईने माझी हाक ऐकली. छान लिहिला निबंध. थँक्यू आई. म्हणाले होते ना तुझ्या सुंदरीला काही होऊ देणार नाही. बरं, भूमिपूजन कोण करते? तुझ्याशिवाय कोण करणार? माझा तर विश्वासच बसत नाही. सुंदरी ताई आपल्याला असं नाही सोडून जाऊ शकत.
हे शक्यच नाहीये. भूमिपूजनासाठी इतकी सजावट केली, इतकी समारंभाची तयारी केली, पण त्यातला प्राणच उडालाय ग. मला ही सगळी सजावट बघून ना खूप रडायला येतंय सुगंधा. मनोहर दादा, मग ही सजावट काढायची का आपण? सुंदरी मॅडमच नाहीत तर? नाही नाही, थांबा थोडा वेळ. आपली सुंदरी आपल्या सोडून नाही जाऊ शकत. कामाच्या ताणामुळे झालं असेल असं. ही गाठ सुटली ना, मग बघा कशी चुटकीशी उभी राहील, जसं काही झालंच नाही. गोदाताई, स्वतःच्या मनाला समजवा आणि सावरा. सुंदरी, सुंदरी ताई, अरे हा तर चमत्कारच झाला. देवाचीच कृपा म्हणायची. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे झालं. तुम्ही माझ्या घरच्यांनी एवढी कळवळून प्रार्थना केली की देव तरी काय करा, त्याला मला वाचवावंच लागतं. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपली सुंदरी येणार. आता मी तुमच्या सुंदरीला आणलेलं आहे. चला पूजनाला स्टार्ट करूया आपण. हो, थांबा जरा. चला या आता. कृतज्ञता ही खूप सुंदर भावना असते. ते मीपणाचा लोप होतो. आपण नेहमी म्हणतो या जगात येताना आपण एकटे येतो, जाताना एकटे जातो. पण जगत असताना निसर्गापासून असंख्य मानवी नात्यांपर्यंत आपल्या सगळ्यांची साथ लाभते. त्याच नात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुंदरी. सर्वप्रथम इथे जमलेले माझे वडीलधारी मंडळी, माझं कुटुंब, माझे गावातले मित्रमैत्रिणी, त्याचबरोबर हा संपूर्ण सेटअप ज्यांनी उभा केला, त्या कार्यक्रमाची ज्यांनी तयारी केली, ते माझे सर्व सहकारी, सगळ्यांचंच खूप आभार. खरं तर आज इथे कलेक्टर म्हणून भाषण देताना मला काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. काही वर्षांपूर्वी माझ्या जागी इथे स्त्री कलेक्टर भाषण देते आणि मी अशी समोर गर्दीत होते. माझ्या वडिलांच्या खांद्यावर, फार लहान होते मी, माझ्या बाबांनी मला खांद्यावर यासाठी घेतलं होतं जेणेकरून समोर मला कलेक्टर बाई दिसावी. बाबांनी त्यांच्याकडे बोट करून मला सांगितलं की बाळा, तुला यांच्यासारखं व्हायचं, कलेक्टर व्हायचं, आपल्या गावाचं कल्याण करायचं. आणि आज माझ्या बाबांना सांगायचं की मी कलेक्टर झालीये. मी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आपल्या गावात मी मुलींसाठी शाळा देखील उभी करते.
आपल्या गावातील या शाळेतील मुलींची बरीच मोठमोठी स्वप्न असतील. कुणाला कल्पना चावला व्हायचा असेल, कुणाला इस्रो मधील शास्त्रज्ञ व्हायचा असेल, कुणाला सुधा मूर्तींसारखं अभियंता व्हायचा असेल, तर कुणाला गृहिणी होऊन त्यांचा संसार सांभाळायचा असेल. पण प्रत्येकात आत्मसन्मान आणि स्वावलंबन ही एक गोष्ट मात्र कायम आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्या मुलींचं आयुष्य सुकर व्हावं. खरं तर माझ्या आयुष्यात बरीच संकट आली, बरेच अडथळे आले, पण मी असं म्हणेन की बरं झाले ती अडथळे आले, कारण त्यामुळे मी समृद्ध झाले, अनुभवी झाले, खूप शिकू शकते आणि इथपर्यंत पोहोचू शकते. आयुष्यात जशी संकट आली तशी माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं देखील होती. सगळ्यात आधी माझं कुटुंब, माझे महादेव मामा. आज मी तुमच्या समोर जी काही आहे त्यात जर सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो अनु मॅडम आहे. माझे आदरणीय सहकारी DCP धनंजय देसाई यांची मला माझ्या कार्यकारी क्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात देखील मित्र म्हणून खूप चांगली साथ लाभली. पण या सगळ्याच माणसांनी मला खूप साथ दिली. आज तुमच्या समोर जी सुंदरी मोहिते उभी आहे या सगळ्या माणसांनी. त्यामुळे या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचेही खूप धन्यवाद. शेवटी मी अजून एक गोष्ट सांगेन की तुमच्या समोर जी उभी आहे ती सुंदरी नाही, भारतीय मनाचा एक विचार. आणि मला असं वाटतं की हा विचार आपल्या प्रत्येकात रुजलेला आहे. आपल्याला फक्त त्याला मुक्त करायचं, आयुष्यभर तसंच सेवत ठेवायचं आणि एकमेकांच्या हातात हात घालून आनंदाने आयुष्य जगायचं.